नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागल्यात वाचवा. झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका. झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका. माझा काही वाकडं करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हा लोकांना. माझ्या मते देवाभाऊंनी हा व्हिडिओ बघितला नाही वाटतं, कारण त्यांनी हा व्हिडिओ बघितला असताना तर नक्कीच त्यांनी नितेश राणेवर कारवाई केली असती. कारण हा व्हिडिओ 2 वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळेस नितेश राणे हे आमदार होते, मंत्रीसुद्धा होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली, त्यात नितेश राणे आमदार म्हणून जिंकले. आता ते मंत्री आहेत. तरीसुद्धा ह्या 2 वर्षापूर्वीच्या व्हिडिओवर देवाभाऊंनी गृहमंत्री म्हणून काहीच कारवाई केली नाही. हा हेट स्पीचचा व्हिडिओ आहे. पण उलट दुसरीकडे महाराष्ट्रात काय होतंय, रविराज साबळेसारख्या युवकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही बघा, अगोदर रविराज साबळेंना धमकी देण्यात आल्या, त्यानंतर त्यांना नोटीसी पाठवण्यात आल्या, आता त्यांच्यावर FIR सुद्धा करण्यात आली आहे. मला देवेंद्र भाऊंना विचारायचं आहे, हा तुमचा दुटप्पीपणा कशामुळे आहे? एकीकडे तर हेट स्पीच देणाऱ्याला तुम्ही काहीच करत नाही, उलट त्यांना मंत्री बनवता, पण दुसरीकडे सत्य मांडणाऱ्यावर तुम्ही FIR करता. हा दुजाभाव तुम्ही काय करतायत? मित्रांनो, तुम्हालाच मी एक प्रश्न विचारतो, जर तुम्हाला देवाभाऊंना गृहमंत्री म्हणून रेट करायचं असेल तर तुम्ही 0 to 10च्या रेटिंगमध्ये त्यांना किती रेटिंग द्याल? तुम्ही आपलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.